नीरज हा पहिला गोलंदाज आहे. नीरज दाबणे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस फ्रंट फुटला येत खेळण्याचा प्रयत्न आणि बीट झालाय. नीरज दाबणेच्या विरोधामध्ये अमर चेंडू पायावरती आदळलाय. उत्साह होता, आत्मविश्वास होता, परंतु पंचांनी फेटाळलं. लेफ्ट हँडेड बॉलर ज्या वेळेला ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतो ना त्यावेळेला लेग बिफोर द विकेटचे चान्सेस फार कमी असतात. कारण बऱ्याच वेळेला पिचिंग बॉल जो टप्पा असतो तो आउटसाईड द लेग स्टंप असण्याचा चान्स असतो आणि याच कारणास्तव बरेचसे निर्णय हे फेटाळले जातात. कारण लेग साईड हा बॅट्समनचा ब्लाइंड स्पॉट असतो आणि त्या ठिकाणी जर बॉल पिच झाला तर LBWसाठी ते ग्राह्य धरलं जात नाही आणि एक्झॅक्टली हाच निर्णय आमच्या पंचाने इथे लावला. डॉट बॉल लेग बाईटची एक धाव आली आहे. अक्षयसाठी हा फुलटॉस पायावरती आदळलाय. पाठीमागच्या बाजूला एक धाव कंप्लीट केली आहे. 2 बॉलवरती 2 लेग बाईटच्या धावा आलेल्या आहेत. मितेश जाधव यांच्या मामाचं गाव आहे दुश्मी आणि हा दुश्मीचा संघ मैदानामध्ये खेळतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 2. स्क्रीनवरती आपण दोन्ही पाहतोय. बॅटर बॉलर नीरजच्या समोर अमर उभा आहे. अमर पाटील एक घातक असा हा बॅटर आहे, परंतु फार चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये फार चांगलं षटक पाहायला मिळतंय ते नीरजचं. सुकेश जाधव बोरगाव यांच्या मामाचा हा संघ दुश्मी संघ आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. लगातार 4 चेंडू मैदान टाकलेले आहेत ते नीरज या गोलंदाजानं. सलग 5वा चेंडू मैदान टाकलाय आणि प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की आपल्या कारकिर्दीमध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला मिळावी, मैदान ओव्हर आपल्याकडून डिलिव्हर्ड व्हाव्यात. परंतु आता हे गोलंदाजाचं स्वप्न पूर्ण होणार का? नीरज या स्पर्धेतलं पहिलं मैदान षटक टाकणार का? समोर बॅटर आहे तो अमर पाटील, दुश्मीचा एक चांगला बॅटर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नीरज दाबणे या गोलंदाजासाठी. या स्पर्धेतलं पहिलं मैदान षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीची दहशत आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. ॲक्युरसी, अचूकता, डिसिप्लिन, डेडिकेशन सारं काही पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 1 ओव्हरनंतर 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये स्कोरबोर्डवरती आहेत आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे ती रोहित सावंत. रोहित सावंत देखील हा एक वेगवान गोलंदाज आहे. गतवर्षी या गोलंदाजाचा फार चांगला खेळ या मैदानावरती पाहायला मिळाला होता. प्रसादजी विचारे अगदी काल पहिला बॉल डिलिव्हर्ड केल्यापासून शेवटचा बॉल पडेपर्यंत या ठिकाणी मॅचेसचा आनंद घेत होते. आज देखील पहिल्या मॅचपासून त्यांची उपस्थिती आहे आणि कृष्णा भवरे यांच्या पाठीमागे त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे. सागर मोरे हे देखील अगदी बाउंड्री लाईनवरून या मॅचेस अनुभवत आहेत आणि प्रत्येक बाउंड्री लाईनवरून प्रत्येक मोरे देखील ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. रोहित आलाय गोलंदाजीला. पहिलाच बॉल फिरून खेळलेत पाठीमागच्या बाजूला, चांगला स्ट्रॉप शॉट फाईन लेगला आणि एकच धाव मिळतीये. पहिली बॅटमधून धाव आली आहे अक्षय गावडेच्या बॅटमधून. अक्षय गावडे आणि अमर पाटीलला चांगलं खेळावं लागेल. अमर पाटेकर आणि अक्षय गावडे यांना चांगलं खेळावं लागेल. कव्हर्स मध्ये खेळलाय, गॅप बरीच मोठी आहे, परंतु 6व्या बॉलवरती सूर गवसलाय अमर पाटेकरला. त्याच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय आणि दुश्मी संघासाठी हा हवासा असलेला चौकार आलाय. बॅकफुटवरून बॉलला कव्हर्स मध्ये खेचलं. ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार. एकूण धावसंख्या झाली आहे ती 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा
पुन्हा एकदा मागच्याच फटक्याचा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, पार्लर थ्रो देत असताना बॅकअप आहे, चांगली फिल्डिंग आणि एक धाव. होराळे संघ या हंगामामध्ये फार चांगल्या टचमध्ये आहे. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय आणि या मॅचमध्ये देखील दुश्मी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आत्तापर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे आणि दुश्मी संघासाठी एक जमेची बाजू आहे. जरी त्यांच्या धावफलकावरती धावा नसतील तरी त्यांचे आघाडीचे बॅटर मैदानामध्ये उभे आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न वेगानं बीट केलाय. सुरुवातीलाच म्हटलं होतं रोहित हा वेगवान गोलंदाज आहे, रोहितकडे प्रचंड वेग आहे आणि तो वेग आता आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा या ओव्हरमधील खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या आहे ती 8. डॉट बॉल, चांगलं चेंडू पाहायला मिळाला. बाहेरून थोडंसं हरकत करत बॉल बाहेर अँगल होत असताना चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग. मध्यरात्र आता संपत आली आहे, आता पहाटेचा काळ सुरू होईल आणि काय घडतंय, बॉल स्किट झाला हातातून. कारण दव असतं मैदानामध्ये, बॉल थोडासा ओलसर होतो, ग्रिप हवी तशी मिळत नाही आणि बॉल रिलीज करत असताना बऱ्याच वेळेला हातामधून तो स्किट होतो. त्यामुळे अशा घटना, अशा बिमरचे बॉल सर्रासपणे आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस आला तसा पनिशमेंट दिली. फाईन लेगमध्ये फाईन, दर्जेदार चौकार आलाय बॅटर अक्षय गावडेच्या बॅटमधून आणि या 4 धावांच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 13 धावा या धावफलकावरती झाल्यात. जाऊया आमच्या डीजे मितांशकडे. स्ट्रोक अमर पाटेकरचा, कव्हर्समध्ये एकच धाव मिळते आणि आता या 2 ओव्हरमध्ये ना चांगलं खेळावं लागेल. कारण या दोन्ही बॅटरनं आतापर्यंत भरपूर वेळ घेतलाय, खेळपट्टीवरती ते रुळलेत, सेट झालेत, परंतु येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये चांगली टोटल त्यांना सेट करावी लागेल. पुरोहितच्या विरोधामध्ये अक्षय, असं बॅटल पूर्णपणे बीट झालाय आणि होराळेचा बब्या स्टेजवरती बसलेला आहे, स्नॅप काढतोय. बाब्या स्नॅप काढतोय, स्नॅपचॅटवरती खूप फेमस आहे आणि आता बॅटर बीट झालाय. रनआउटचा चान्स आहे, मिस करत नाहीये. पुरोहितला मिळतेय, संघाला मिळते ही सांघिक स्वरूपामध्ये एक विकेट आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतोय तो दुश्मी संघाला. थँक्यू. युवराज लोटणकर पण आहेत, बराच वेळ झाला अगदी मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 14 धावा स्कोरबोर्डवरती, पहिला बॅटर बाद झालाय. पुरोहितचा हा बॉल शरीरापासून फार लांबून खेळलेत, रनआउटचा धोका होता, हा धोका पत्करला होता आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये.
चांगली गोलंदाजी पुरोहितची देखील पाहायला मिळते. एक प्रमुख खेळाडू आहे या संघाचा. आडवा बाट न बीट झालाय आणि वारंवार मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अमर पाटेकर आज बीट झालाय. अमरनं 1-2 स्ट्रोक मोठे मारले ना तर फायटिंग टोटल दुश्मी संघ या मैदानावरती सेट करू शकतो. परत चेंडू खाली राहिलाय. चांगली बॉलिंग. पुरोहितची पण बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फक्त एकच धाव या गोलंदाजानं खर्च केली आहे. जितकं मोठं नाव आहे ना तितकी मोठी कामगिरी पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचं षटक बाकी आहे. प्रतीक मोरे बाउंड्री लाईन वरून ही मॅच एन्जॉय करतायत. फार खुश असतील या परफॉर्मन्सनं, कारण गतवर्षी विभाग प्रमुख चषकामध्ये काही थोड्या फरकानं होराळे संघ चषकापासून मागे राहिला होता आणि या चषकामध्ये सुरुवात फार दमदार झाली आहे. परंतु दुश्मी संघ देखील फार लांबून आलाय. पेण तालुक्यातून खारपाडा परिसरातून आलाय. या संघाचं देखील तितकंच मोठं नाव आहे, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलं खेळावं लागेल या फलंदाजांना. अक्षय सुर्वे लेफ्ट हँडेड बॉलर आहे, आता गोलंदाजीसाठी आलाय. खरंच या मॅचमध्ये इम्प्रेस केलंय ते होराळे संघाच्या गोलंदाजांनी. पुरोहित मुंडे, पहिला आलेला गोलंदाज नीरज दाबणे यांनी फार चांगली गोलंदाजी केली आहे. हा देखील चांगला बॉल आणि लेग बाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या रन जास्त आलेले आहेत आज. 15वी धाव धावफलकावरती आल्या. 2 चौकार या इनिंगमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळाल्यात. अक्षय चांगला बॉलर आहे. अक्षय सुर्वे. चेंडू शरीरावरती आदळतोय. पंचांकडे अपील. बॅट्समनकडे बघा, थोडं बॅट्समनकडे बघा, कारण शरीरावरती बॉल आदळला. थंडीचे दिवस आहेत आणि रात्रीच्या सत्रामध्ये बऱ्याच वेळेला बॅट्समनमध्ये क्रॅम्प वगैरे येतात. आणि हा डॉट बॉल आहे. डॉट बॉलचं पर्सेंटाईल फार जास्त राहिलं या मॅचमध्ये. फटका समोर हवेत, झेल होण्याची शक्यता होती, परंतु समोर लँड झाला. अंडरम थ्रू देत असताना फिल्डर एकच धाव आणि 16 धावा धावफलकावरती. शिवसेना चषक 2025 पहिल्याच मॅचमध्ये चांगली कामगिरी होराळे संघाची. लोअर फुलटॉस बॉल लॉप केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक लांबून आलेत. पहिली धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. थ्रो प्रॉपर आहे. एकच धाव. अमर 13 बॉल मध्ये 7 धावा आल्यात अमरच्या बॅटमधून. एक चौकार आपण पाहिला आणि अमरनं जर एखादा मोठा फटका मारला ना तर 25-30 धावा होऊ शकतात. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पाठीमागच्या बाजूला चेंडू फ्लाय होतोय. 13 आणि 17 नंबरच्या क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली आहे. व्हॉट अ कमिटमेंट. क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना, ग्रामीण क्रिकेटचं डेडिकेशन दाखवत असताना आणि 2 धावा वाचवण्याचं काम केलं. एकूण धावसंख्या झाली आहे ती 19. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शांत असं वातावरण मैदानाच्या सभोवताली. 2:30 वाजले तरी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शेवटचा बॉल हवे ते. पुरोहित मैदानाचा राजा मैदानामध्ये. व्हॉट अ ग्रेट कॅच. वन ऑफ द ग्रेट कॅच ऑफ द नाईट. आजच्या रात्रीतल्या सर्वोत्कृष्ट झेलपैकी आहेत. 19 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 ओव्हरमध्ये 20चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. आणि मी विनंती करेन की कलोते टीम कॅप्टन मयूर जाधव, आपला जो कोणी प्रतिनिधी किंवा कॅप्टन असेल त्यांना इथे येऊन थांबावं, कारण आणखी 2 मॅचेस आहेत शेवटच्या. सेकंड राऊंडची एक मॅच आणि नंतर क्वार्टर फायनल पाहायला मिळणार आहे. डीजे आता होऊन जाऊ द्या. डीजे वन्स मोर.
थँक्यू डीजे. पुरोहित विनंती आहे जरा ओपनिंग पेअर लगेच पाठवा कारण वेळ फार कमी आहे आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. दुश्मी संघाच्या कॅप्टनला देखील विनंती आहे की लवकरात लवकर आपण फिल्डिंग प्लेस करा. डीजे डीजे थँक्यू सो मच डीजे. एक पारितोषिक आलेलं आहे होराळे संघासाठी. एक पारितोषिक आहे. 1 ओव्हरमध्ये जर सामना फिनिश केला तर प्रवीण मोरे, पंकज मोरे आणि सागर मोरे यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नीरज आणि अजय आलाय. अजय मुंडे, अजय मोरे आणि नीरज दाबणे ज्यानं या स्पर्धेतलं पहिलं मडन षटक टाकलं तो नीरज दाबणे आणि अजय मोरे हे दोन्ही चांगल्या बॅटर मैदानामध्ये आलेत आणि पहिलं षटक घेऊन येतोय. अजय आणि नीरज ही जोडी आहे आघाडीची आणि पहिली ओव्हर करण्यासाठी आलाय तो कुणाल गावडे. 20 धावांचं टार्गेट आहे. 20 धावा वाचवायचे आहेत. 5चा ॲव्हरेज, 5चा आस्किंग रेट गरजेचा आहे. रिक्वायर्ड रेट 5चा आहे होराळे टीमसाठी आणि 20 धावा वाचवायच्या आहेत. कुणालला चांगली बॉलिंग करावी लागेल. 1 नंबरची जर्सी घातलेला कुणाल बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल वाईड बॉल. वाईडनं सुरुवात केली आहे. कुणाल एक यंगस्टर आहे, अपकमिंग यंगस्टर, चांगली बॉलिंग करतो आणि या हंगामामध्ये ही पहिलीच स्पर्धा खेळतोय तो गोलंदाजी करणारा श्री गणेश दुश्मी संघ आणि फार वेळेवरती त्यांची उपस्थिती लाभली परंतु आता चांगली बॉलिंग त्यांना करावी लागेल. रिव्हर्स खेळतायत आणि म्हणतात ना घर फिरले की घराचे वासे देखील फिरतायत आणि आता मात्र 22 मध्ये 4 धावा. गोलंदाजानं चांगलं केलं होतं आणि 4 धावा मिळाल्या 22च्या स्वरूपामध्ये. एकूण धावसंख्या झाली आहे ती 15 धावांची गरज आहे. 23 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. एक ओव्हरमध्ये सामना फिनिश झाला तर प्रवीणजी मोरे, सागरजी मोरे आणि पंकजजी मोरे यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तेवीस बॉलमध्ये 15. कुणालच्या विरोधामध्ये अजयनं बॉलला पाठवलंय खूप उंच, झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट. 7 धावा झालेल्या आहेत. 13ची गरज. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील. या मॅचमध्ये झालेल्या चुकांचं कुठेतरी अवलोकन करावं लागेल, अनालिसिस करावं लागेल कारण मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना अशा चुका तुम्ही करू शकत नाहीत. अन्यथा मग तुम्हाला घरचा रस्ता नेहमीच पकडावा लागत असतो. स्वीप केलंय. शॉट ऑफ द मिड नाईट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रॉपर स्वीपचा फटका.
फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल. अजय या मैदानावरती खेळलेला आहे. अजयनं बरीच वर्षी या मैदानावरती सराव केलाय आणि स्वीप थोडा लांबून ओढला बॉल, क्रीजच्या डेपपर्यंत गेला होता, आतमध्ये गेला होता. आपण म्हणतो ना घुसून खेळणं, तसा हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा, चांगला स्ट्रोक. विकेट किपर वारंवार बीट होत आहेत. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव, एकूण धावसंख्या झाली आहे ती 12 आणि येणाऱ्या 20 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. कलोतेचा कॅप्टन आलेला आहे, त्याचं मनपूर्वक स्वागत. या मॅचमध्ये जिंकणारा संघ आणि कलोते यांच्यामध्ये एक मॅच पाहणार आहोत आणि त्यामध्ये जिंकणारी टीम ही कोयना टीमच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनल खेळेल. स्वीप केलंय, चांगला स्ट्रोक आहे आणि हा बॉल देखील आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि एकूण धावा मिळत आहेत त्या 16 धावा झालेल्या आहेत. आणि आता बघण्यासारखं असेल, 19 बॉलमध्ये 4 पाहिजेत, पण 1 बॉलमध्ये 4 केले ना तर होराळे संघाला 3000 रुपयाचं पारितोषिक. मी म्हणेन होराळे संघापेक्षा या 2 बॅटरला दिलं पाहिजे. पंकज मोरे, प्रवीण मोरे आणि सागर मोरे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 1 बॉलमध्ये 4 होणार का? आणि बॅटर बीट झालाय. ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा आल्यात आणि 3 ओव्हरमध्ये 4 धावांची गरज आहे. 1 ओव्हरमध्ये 3 धावांची गरज आहे. मध्ये 4 धावांची गरज आहे. भीमतेज क्रिकेट संघ वडवीर शिवसेना चषक 2025, एक फार चांगली चौक परिसरातील ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. सुयोगच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. 4 धावा वाचवायच्या आहेत. पाठीमागे चांगला स्टॉप. 17 मध्ये 3 धावांची गरज आहे. 17 मध्ये 3. कलोते आणि त्यांच्या विपक्ष या मॅच मध्ये जिंकणारा संघ. पारड जड आहे ते होराळे टीमचं, परंतु आता जर एखादा चमत्कार जर घडला तर कमबॅक करू शकते, परंतु चमत्कार फार कमी होतात क्रिकेटमध्ये. टॉस केलाय आणि हा विनिंग स्ट्रोक ठरणार का? शेवटच्या बॉल पर्यंत हार मानणार नाहीये आणि ही खरी क्रिकेटची जिद्द आहे. संघर्ष करावा लागेल आणखीन काही चेंडूंपर्यंत मॅच जिंकण्यासाठी. 19 झालेले आहेत 8 बॉलमध्ये आणि 16 बॉलमध्ये 1 धावेची गरज असेल. 16 मध्ये 1. आणि सामना जिंकलाय होराळे संघानं 16 चेंडू आणि 10 विकेट राखून. त्यांचं अभिनंदन. दुश्मी संघ मैदानावरती वेळेत उपस्थिती दाखवली, चांगला खेळ केला. काही चुकांमुळे सामना गमवावा लागला, हार्ड लक, पण नेक्स्ट मॅचसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.